पाऊस पडत असेल तर मस्त असं काहीतरी चटपटीत खाऊसं वाटतं. तर आज घरच्या घरी मंचुरियन बनवणार आहे. नमस्कार, काजू अँड क्यूब माय लेकी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी माझ्या मुलीसाठी घरगुती मंचुरियन बनवणार आहे. इथे मी छान असं कोबी बारीक करून घेतलेलं आहे. त्याला 15 मिनटं मी मीठ लावून ठेवलेलं. त्यानंतर असं मी त्याचं पाणी काढून घेणार आहे, जेणेकरून ते एकदम फडफडीत होऊन जाईल. इथे मी अदर, शिमला मिर्च, गाजर आणि थोडासा कांदाही चॉप करून घेतलेला आहे. थोडंसं मिरीपूड, लसूण आणि थोडेसे किंचित असं लाल तिखट घालणार आहे. इथे मी किंचितचं फूड कलर ॲड करत आहे, थोडंसं रेडिश होण्यासाठी. आणि इथे 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे मैदा घेऊन छान असं मिक्स करून घेते. बाहेरचं तर मी मोस्टली अवॉइड करते. माझी मुलगी खूप कमी व्हेजिटेबल्स खाते, सो मी असं काही ना काहीतरी आलू पराठे किंवा असं सँडविच आणि रिसेंटली आता तिच्यासाठी तिला आवडेल. छान असं स्मॅश करून झाल्यानंतर असे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे, जेणेकरून ते खाण्यासाठी लहान मुलांना इझी होते. छान असं मंद आचेवरती हे मी तळून घेणार आहे. कमी वेळेत झटपट असं आणि कमी इन्ग्रेडियंट्समध्ये होणारं, मुलंही खातात आवडीने. माझ्या मुलीला हे खूप आवडतं. छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि हे छान असे शेजवान चटणीसोबत सर्व होणार आहेत. आम्ही तिला बाहेरचं काही देत नाही, पण कधीतरी मुलांनी घरात बसून घरगुती पद्धतीने केलेलं खायला काय हरकत आहे. ती मला सांगत आहे, मम्मा छान झाले आहे. बोलण्यात आणि व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.